सर नमस्कार. ई-के-वाय साठी शेवटचे 8 दिवस उरलेले आहे. लाडकी बहीण वाट बघते. मार्च महिन्याचा हप्ता 1500 येणार आहे, 3000 येणार आहे आणि कधीपर्यंत सरकार देणार आहे, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट. कालच त्या संदर्भात अपडेट आलेली. लाडकी बहीण योजना बघा, तुम्ही जर पाहिले असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मार्च हप्ता 1500 की 3000 रुपये जमा होणार आहे. ई-के-वाय-सी साठी शेवटची संधी आहे. फक्त 8 दिवस उरलेले आहेत. आता ही कोणासाठी संधी आहे ते पण सांगणार आहे. पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत बघा. इथं 8 दिवस, अंतिम तारीख आहे 30 एप्रिल. आता ही कोणासाठी अंतिम तारीख आहे 30 एप्रिल. 8 दिवस कोणासाठी आहेत आणि मार्च महिन्याचा हप्ता किंवा एप्रिलचा हप्ता दोन्ही एकत्र येणार आहे का फक्त मार्चचा येणार आहे? तर 99% जर पाहिलं तर 90% फक्त मार्चचा हप्ता येईल, 10% दोन्ही हप्ते येतील. तर सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया. बघा, 30 एप्रिल पर्यंत ई-के-वाय-सी करा, अन्यथा योजनेचा लाभ कायमचा बंद होईल. ज्या महिला असतील, अनेक जणांचे कमेंट पाहतोय, तर कमेंट मध्ये दिलं सर मी दोनदा ई-के-वाय-सी केलेली आहे. ताईंनो, दोनदा ई-के-वाय-सी केली आहे तर एकदा चेक करा ना. तुम्हाला परत परत सांगतो, ई-के-वाय-सी करताना दोन्ही ठिकाणी जे काही प्रश्न विचारता तुम्हाला दोन्ही ठिकाणी नो नो करा आणि सबमिट करून द्या. परत जर तुम्ही एका ठिकाणी नो केलं, एका ठिकाणी येस केलं, तर पुन्हा प्रॉब्लेम येणार आहे. आणि ज्यांचं प्रॉब्लेम आहे ई-के-वाय-सी मध्ये त्यांनाच ई-के-वाय-सी करायची संधी दिलेली आहे, किंवा अर्धवट ज्यांनी कोणी ई-के-वाय-सी सोडलेली होती आणि हप्ते बंद झाले होते त्यांनाच ई-के-वाय-सी संधी आहे. ज्यांना रेग्युलरपणे हप्ते येत आहेत, पहिल्यांदा ई-के-वाय-सी केली, सक्सेस आहेत, त्यांना सगळे आजपर्यंत हप्ते आलेले आहेत. जानेवारी आला, फेब्रुवारी सुद्धा आलाय, त्यांनी अजिबात परत ई-के-वाय-सी करायची आवश्यकता नाही. किंवा तुमच्या अंगणवाडी सेविका आहेत तर अंगणवाडी सेविकेकडे जा ना, त्या तुम्हाला जर येत नसेल तर त्या ठिकाणी मदत करतात. बघा, तुमचा लाभ का थांबलाय कारण समजून घ्या. आता याच्यामध्ये तुम्ही पाहिले असेल तर तुमच्या शेजारी सुद्धा काही महिला असतील, तुमच्या गावात असतील, शहरात असतील, ओळखीच्या असतील, पाहुणे असतील, ज्या महिलांना पैसे आलेले नाहीये, त्या तुम्हाला विचारतात किंवा तुम्ही त्यांना विचारतात की माझ्या खात्यात पैसे जमा झाले, तुला आलेले आहेत का? तर ती महिला म्हणते नाही, मला पैसे आलेले नाहीये. मग याचं कारण नेमकं काय तर लक्षात ठेवा. प्रश्न व्यवस्थित तुम्ही समजून घेतलेला नाहीये, चुकीची उत्तरं दिलेली आहेत आणि के-वाय-सी तुमची अपूर्ण राहिलेली आहे. या कारणामुळे ज्या कुठल्या महिला भगिनी असतील त्या महिला भगिनीपर्यंत हा व्हिडिओ नक्की नक्की पाठवून द्या. कारण आता फक्त शेवटचे, आज 22 तारीख आहे, शेवटचे 8 दिवस त्या महिला भगिनीसाठी, जेणेकरून जोपर्यंत योजना तुमची चालू आहे तोपर्यंत त्यांना 1500 रुपये प्रमाणे पैसे खात्यात येतील. आणि जेव्हा सरकार 2100 रुपये तुम्हाला देईल तेव्हा 2100 सुद्धा येतील. परंतु लक्षात ठेवा, प्रश्न व्यवस्थित न समजणे हरकत नाहीये. सरकारला सुद्धा कळालंय की जो काही त्यांनी प्रश्न विचारले होते ते संदिग्ध होते, त्याच्यामुळे लाखो महिलांना ते व्यवस्थित समजले येस करायचं का नो करायचं, म्हणून हप्ता लाभ कमी झाला होता, अपात्र झाला होता. परंतु परत सरकारने एडिटची संधी दिली आणि लाखो महिलांना त्या ठिकाणी पैसे परत आलेले आहे. आता बघा, चुकीची उत्तरे दिली जाणे. तुम्हाला त्या ठिकाणी दोनच प्रश्न विचारतात, जास्त नाहीये, तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला नो करायचे. काय करायचंय? दोन्ही ठिकाणी नो करायचंय. नो नो नो. ओके, संपला विषय. खाली तुम्हाला सबमिट नावाचं बटन आहे, त्याला सबमिट करून द्या, झाली तुमची के-वाय-सी प्रक्रिया. हे दोनच महत्वाचे. इथं येस करू नका, तर दोन्ही ठिकाणी नोच करा. येस केलं तर तुमचा प्रॉब्लेम झाला, परत तुमची के-वाय-सी दुरुस्ती निर्माण झाली. त्याच्यामुळे के-वाय-सी ती अपूर्ण राहिलेली आहे, त्याच्यामध्ये पुन्हा दुरुस्ती करायचं असं अजिबात करू नका. दोनदा के-वाय-सी केली, दोनदा चूक जर केली असेल तर पैसे येणार नाही. दोनदा केली असेल तर आता एकदा के-वाय-सी करताना चेक करा, त्या ठिकाणी पहिले नंबर टाका, तर ते दाखवत असेल की के-वाय-सी सक्सेसफुल झाली असेल, नाही तर चेक करा. आणि दोन्ही ठिकाणी नो नो करा, फायनल सबमिट करून घ्या. पैसे तुम्हाला जो काय हप्ता राहिला तो तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. घाबरू नका, आता ही चूक सुधारण्याची संधी उपलब्ध आहे. मग महिला, अनेक जण महिला आहेत ज्या महिलांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया केलीच नाहीये. सरकारने तारीख वाढवून दिली होती, परंतु ई-के-वाय-सी ज्या ज्या महिला आहेत त्यांनी केलेली नाहीये. मग अशा महिलांना इथं दुरुस्ती करायला पर्यायच उपलब्ध नाही. त्यांचा मोबाईल नंबर टाकला की एरर येतोय. हा मोबाईल नंबर लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्येच नाही म्हणतं, कारण तुम्ही के-वाय-सी प्रक्रिया केलेलीच नाही. मग अशा महिलांनी करायचं काय? तर जवळची जी काय अंगणवाडी सेविका आहे तिथं त्यांना भेटायचं, त्यांना तुमची काय माहिती आहे, जे काय डॉक्युमेंट सांगितले के-वाय-सी ला ते द्यायचे त्या महिलांना, किंवा तालुक्याच्या ठिकाणचं किंवा जिल्ह्याच्या ठिकाणचं महिला व बालकल्याण विकास जे काही ऑफिस आहे तिथं जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी संपर्क करायचा. तुमच्यासाठी हे दोनच पर्याय आहेत, तिसरा पर्याय नाहीये. ओके, तिसरा पर्याय मग स्वतः महिला बालकल्याण मंत्री आदिताई तटकरे ज्या काय नवीन नियम काढते त्यानुसार तुम्हाला संधी मिळू शकते. लाभ बंद झालेला आहे, लाभ बंद झालेला आहे, दुरुस्ती पटकन करून घ्या तरच पैसे जमा होतील. आणि या ई-के-वाय-सी मुळे अनेक महिला आहेत ज्या महिलांचे सुद्धा हप्ते हे रेग्युलर येत नाहीयेत, कारण ई-के-वाय-सी प्रक्रियेमध्ये महिला परत पात्र होत आहेत.
परत त्या लिस्टमध्ये यावं लागतात. त्याच्यामुळे तुम्ही ई-के-वाय-सी प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्या. ई-के-वाय-सी कशी करायची आहे बघा, 2 स्टेप मध्ये आहे. ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटला तुम्हाला जायचंय. त्या वेबसाईटला गेल्याच्या नंतर लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर वेबसाईटवर जा, तुमचा आधार क्रमांक टाका आणि OTP टाका. ओके. त्यानंतर ज्या काही चुका झाल्या असतील तुमच्या तर इथे दिलेलं बघा डिटेलमध्ये, जे तुम्हाला 2 प्रश्न विचारतील, आधार क्रमांक टाका, OTP टाका, कॅप्चा टाका, सबमिट करा, प्रश्नाची उत्तरं द्या. दोन्ही ठिकाणी नो करून टाका. बघा प्रश्नाची उत्तरं द्या म्हणजे काय, 2च प्रश्न आहेत तुम्हाला त्या ठिकाणी. लाडकी बहीण योजनेमध्ये इतर सरकारी कर्मचारी आहेत का, 40 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी टाईप मध्ये नो करा. त्या ठिकाणी सुद्धा नो करा आणि नो करा आणि फायनल जे काय सबमिट आहे या सबमिटवर सबमिट करून द्या. तुम्हाला येऊन जाईल ई-के-वाय-सी प्रक्रिया सक्सेसफुल झालेली आहे. बस एवढंच काम करा, तुम्हाला जास्त करायची आवश्यकता नाही. के-वाय-सी पूर्ण झाल्यावर किती पैसे मिळणार आहे, आता ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली, पैसे किती मिळणार आहेत. नंबर 1 चा पर्याय सिंगल हप्ता फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहे. पर्याय 2 एकत्रित मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रित 3000 रुपये जमा होणार आहे. का थकबाकी असल्यास बघा, काही महिलांना जमा होत होते. काही महिला आहे ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये ऑक्टोबर मध्ये ई-के-वाय-सी केली तर त्यांना नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आला नव्हता. नोव्हेंबरचा आला नाही, काही महिलांना डिसेंबरचा सुद्धा आला नव्हता. मग ई-के-वाय-सी प्रक्रिया दुरुस्त केली आणि काही महिलांना जानेवारीचा जो हप्ता आहे हा हप्ता डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही एकत्र म्हणून 3000 रुपये जमा झाले होते. ओके. परंतु जानेवारीच्या नंतर महिलांना ई-के-वाय-सी प्रक्रिया केली, सक्सेस झाली, त्या पात्र झाल्यात पुन्हा, तर त्यांना ज्या महिन्यामध्ये पात्र झाल्यात त्याच महिन्याचे पैसे परत जमा होत आहेत. म्हणजे आता ज्या महिला आहेत ई-के-वाय-सी मुळे त्यांना पैसे आले नसतील तर आता ज्या ई-के-वाय-सी प्रक्रिया केल्याच्या नंतर मग आता फक्त त्यांना काय महिना मिळेल, सध्या जो चालू आहे त्याच महिन्यात. म्हणजे कुठला आहे तर सिंगल हप्ता, फक्त मार्च महिन्याचेच 1500 रुपये त्यांना जमा होतील, पुढचे मागचे होणार नाहीत, पुन्हा राहिले. आणि शक्यता आहे मार्च प्लस एप्रिल महिन्याचे एकत्रित जर सरकारला वाटलं तर सरकार त्या ठिकाणी 3000 करणार आहे. याबाबत अद्याप कुठली अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु थांबलेले हप्ते मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता तुमची कृती आणि तुमचा लाभ त्या संदर्भात जर पाहिला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, शेवटची तारीख किती आहे, मुदत दिलेली आहे 30 एप्रिल ही शेवटची मुदत आहे. या मुदतीच्या अगोदर तुम्हाला काय करायचे आहे, तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची. ऑनलाईन ई-के-वाय-सी दुरुस्ती करता येते, कुठं जायची गरज नाही. तुमच्या घरामध्ये मुलगा असेल, शिकलेला आहे, 10वी असेल, 12वी असेल, ज्याला मोबाईल चालवता येतो असं कुणीही त्या ठिकाणी तुमची ई-के-वाय-सी करू शकतो. मोबाईल कोणाला 1 रुपया द्यायची आवश्यकता नाहीये. या अगोदरच्या अनेक व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ती माहिती दिली आहे की कशा प्रकारे तुम्हाला ई-के-वाय-सी करायची. बघा, खातं सुरू करा, 1500 ते 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होते. एक तर मार्चचे 1500 होतील किंवा मार्च एप्रिल म्हणून 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आधार लिंक व्यवस्थित आहे का ते पण चेक करून घ्या. आणि कोणत्या महिलांना ई-के-वाय-सी करायची गरज नाही लक्षात ठेवा. नंबर 1, तुमची ऑलरेडी तुम्हाला हप्ते मिळाले. ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे, ज्या महिलांना फेब्रुवारी जो महिना या फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा हप्ते मिळालेले आहेत, अशा महिलांना अजिबात त्या ठिकाणी ई-के-वाय-सी करायची गरज नाही आणि ताण घ्यायची सुद्धा आवश्यकता नाही. अजून कोणतीच महिला नाहीये ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला, कुणालाच नाही जमा झाला. कोणत्याच महिलांना मार्च महिन्याचे ना 1500 जमा झाले ना 3000 जमा झालेत. फक्त 25 तारखेवर वाढ बघा, आज 22 तारीख आहे, 23, 24, 25 पर्यंत तुमचा GR आहे किंवा त्या संदर्भात अधिकृतपणे माहिती महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री करतील आणि मग GR आल्याच्या नंतर 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैसे येतील. म्हणजे साधारणतः एप्रिल जो महिना आहे या एप्रिल महिन्याच्या 27 ते 30 तारखे, आज जर पाहिले असेल तर 22 तारीख आहे, तुमच्याकडे राहिले 8 दिवस. या 8 दिवसामध्ये सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे वितरित होणार आहेत. काळजी करू नका. हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा. ज्यांची ई-के-वाय-सी राहिली असेल अंगणवाडी सेविकेकडे जा किंवा ऑनलाईन प्रकारे ई-के-वाय-सी प्रक्रिया करून घ्या, तरच तुम्हाला पैसे ते येतील. ओके, थांबते. आणि लाईक करून द्या. सगळे अनेक जण आहेत व्हिडिओला लाईक करत आहेत, लाईक करा. नवीन आहे सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या. ओके.